नमस्कार, मी मृदुला परीट, माहेरची तळवडेकर रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। आणि आज गणपतीच्या सणासाठी एक स्पेशल रेसिपी गणपतीसाठी मी आज तुमच्या समोर सादर करते आणि ती रेसिपी आहे भोपळ्याच्या फुलांची भजी। आज आपण गणपतीसाठी खास करणार आहोत ही भोपळ्यांच्या फुलांची भजी। ही भजी करण्यासाठी प्रथम आपल्याला फुलं व्यवस्थित कापून घ्यावी लागतात। तर ते मी आता इथे दाखवते आहे। हे असे त्याचे हे असतात, ते काढायचे, देठ कापायचे आणि फूल असं मधून उघडायचे कापून, आणि हे आतमध्ये पुंकेसर आहेत ह्याचे, ते काढायचे। आणि जे आता फुलाच्या पाकळ्या राहिल्या त्या आपल्याला हव्या। भोपळ्याची फुलं आपण साफ करून धुवून घेतलेली आहे। आता हे गणपतीसाठी करतोय म्हणून आपण त्याच्यात हे साहित्य वापरतोय। जेव्हा गणपती नसतो तेव्हा आपण आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा वाटून त्याच्यात ती चटणी घालू शकतो आणि ती पण फार सुंदर होतं। साहित्य आहे मीठ, तिखट, नंतर बेसन आणि तांदळाची पिठी। बेसन 1.5 वाटी घ्यायचं आहे, तर पाऊण वाटी आपण तांदळाची पिठी घेणार आहोत। भजी करण्यासाठी आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करत आहोत। चण्याचं पीठ ह्याच्यात घातलं आहे मी, आणि आता हे तांदळाची पिठी घालतोय। त्यानंतर मीठ चवीपुरता आणि तिखट, आणि थोडी हळद पण घालू। थोडा चवीपुरता पण ओवा घालला ना। हे पीठ आता भज्याचं तयार झाले आणि हे असं फ्री फ्लो कन्सिस्टन्सीचं आहे। तेल तापत ठेवलेलं आहे। 1 चमचा गरम तेल आपण ह्या 2 चमचे बॅटर मध्ये घालूया। त्यानंतर छान असं बॅटर तयार झालेलं आहे फ्री फ्लो। आणि आता आपण ही फुलं अशी तळायला घेऊया। पूर्ण डीप करायची आहे आणि सगळं पीठ असं खाली हे करून मग तळायला सोडायचं। मस्तपैकी भोपळ्याची फुलं तळली जात आहेत आणि त्याला एकदम सोनेरी रंग येतोय। कुरकुरीत होईपर्यंत हे तळायचे। अशा प्रकारे ही सुंदरपणे सोनेरी रंगात तळली गेली आहेत आणि मस्त कुरकुरीत अशी भोपळ्याची फुलं तळून तयार झालेली आहे। भोपळ्याची भजी गणपतीसाठी खास।
अशा प्रकारे ही एक पारंपरिक आणि विस्मरणात गेलेली रेसिपी आज आपण गणपतीसमोर सादर केलेली आहे. तर ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आम्हाला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंटमध्ये तुम्ही सादर करा. धन्यवाद.